हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघू बोर्डाची कोणतीतरी हॅपी न्यूज आहे. म्हणजे चांगली पण न्यूज आहे आणि बॅड न्यूज आहे. मी न्यूज नाही म्हणणार, मी तुम्हाला इम्पोर्टंट पॉइंट सांगतोय, जे की पेपर लिहिताना तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं आहे. आता जे बोर्ड चेकर आहे आणि जे म्हणजे बोर्ड चेक म्हणजे तुमचे जे क्लास टीचर असतात, म्हणजे जे बोर्ड पेपर चेक करतो आणि त्याच्यावरती जो लेव्हलवर असतो, तो त्या माणसाशी मी भेट झाली आणि त्या माणसाने मला हे पॉइंट सांगितलं आहे, जे की हे पॉइंट्स खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आता हे पॉइंट्स कोणकोणते तुम्हाला सांगतो, जे की तुम्हाला केअरफुली तुमच्या पेपरमध्ये हे पॉइंट्स यूज करायचे आहे. मी बेसिकली सांगतो, बोर्ड पेपर एक ट्रिक बेस असतो. तुम्हाला जर हे ट्रिक नाही समजली, तर तुम्हाला तो बोर्डाचा पेपर म्हणजे चांगल्या प्रकारे लिहिता येत नाही. तर सगळ्यात पहिले काय करायचं, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन. आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, कारण की शेवटचा जो पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की जो शेवटचा पॉइंट आहे तो न्यू पेज, बोनस पेज हा नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, ते लक्षात घेऊन जा. ओके. तर डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या बायोलॉजीच्या स्पेसिफिक कोणतेही सब्जेक्ट असो, त्यामध्ये जर तुमचं कन्सेप्ट चांगलं असेल, पण थेरॉटिकल नॉलेजही चांगलं असेल, पण डायग्रामॅटिकल जर रिप्रेझेंटेशन असेल, तर ते चेक करण्यावर थोडं चांगला प्रभाव टाकतो, हां ना. तर ते लक्षात ठेवणं तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं. नंतर 90% एम-सी-क्यू. आता जे 90% स्टुडंट असतात, त्यांचे एम-सी-क्यू ते करेक्ट करून देतात. तर एम-सी-क्यूवर थोडं भर देणं तुम्हाला शक्य आहे. थर्ड जे इन्फॉर्मेशन म्हणजे पी-आय-क्यू आणि सॅम्पल पेपर. एकदा तुम्ही ज्याही चॅप्टरचं रीडिंग करताय, जे सब्जेक्टचं तुम्ही रीडिंग करताय, त्या सब्जेक्टचं लास्ट इयरचं पेपर आणि ते पी-आय-क्यू ते बघून तुम्हाला खूप जास्त फायदा त्याच्यानं मिळू शकतो. आणि फोर्थ नंबर म्हणजे पॉइंट वाईज आन्सर. आपण काय करतो, म्हणजे पॅराग्राफमध्ये आन्सर लिहितो. तर ते पॅराग्राफ आन्सर लिहितो आणि चेकरला ते थोडं प्रॉब्लेमॅटिक जातं, हां ना. तर ते इम्पोर्टंट लाईन बघत नाही. तर आपल्याला काय करायला लागतो, जे आन्सर आपण लिहितोय ते पॉइंट वाईज लिहिणं, हां ना. तर सर्वात महत्त्वाचं, जे बी आन्सर आपण लिहितो ते पॉइंट वाईज लिहायचं आणि जेही इम्पोर्टंट लाईन त्याच्यामध्ये आपल्याला वाटत आहे, की हा इम्पोर्टंट शब्द आहे, त्या शब्दाला अंडरलाईन करून घ्यायचं, आहे ना. आणि फिफ्थ आणि सगळ्यात बोनस पॉइंट म्हणजे हा, तुम्हाला बोर्डाने खूप जास्त पेपर देता आणि सोबतच तुम्हाला पुरवणी दिली जाते आणि म्हणजे पुरवणी दिली जाते. तर तुम्हाला त्याचा बोनस म्हणून फायदा उचलायचा आहे. म्हणजे काय, की एक क्वेश्चन नंबर 1 जर झाला, सेक्शन ए जर झाला, तर सेक्शन बी तुमचं नवीन पेज पाहिजे, आहे ना. सेक्शन ए झाला. सेक्शन एमध्ये जे बी क्वेश्चन नंबर 1 असेल, क्वेश्चन नंबर 2 असेल, ते एका सीरीजने चालते. परंतु जसंही सेक्शन तुमचा चेंज होतो, तर सेक्शन चेंज झाला म्हणजे पेज चेंज झाला पाहिजे, आहे ना. न्यू पेज, बोनस पेज. कारण की न्यू पेज असतं तर अंडरस्टँडिंग चांगली असते. स्पेसिफिक पाहिजे, है ना. तुम्ही काय करताय, सेक्शन 1 मध्ये सेक्शन 2 चा क्वेश्चन टाकताय, तर हा म्हणजे यामध्ये काय होतं, चेकरला प्रॉब्लेम येते. कारण की सेक्शन वाईज तुमचं क्वेश्चन पेपर डिस्ट्रिब्युशन होतो. म्हणजे जे बी क्वेश्चनचे मार्क्स असतात, आन्सरचे मार्क्स असतात, ते सेक्शन वाईज त्यांना डिस्ट्रिब्यूट करावं लागतं. तर तुम्ही जर सेक्शन वाईज प्रॉपरली लिहिसाल, तर त्यांनाही हेल्प येतो आणि जर त्यांना म्हणजे सिंपल जर गेला पेपर चेक करताना, तर तुम्हाला खुश होऊन ते चांगले मार्क देतात. तर हा बोनस पॉइंट आहे सेक्शन वाईज. सेक्शन एचे क्वेश्चन सेक्शन एमध्येच, सेक्शन बीचे क्वेश्चन सेक्शन बीमध्येच आणि सेक्शन सीचे सेक्शन सीमध्ये आणि सेक्शन डीचे सेक्शन डीमध्ये सॉल्व्ह करा. हां, सेक्शनमध्ये जर तुम्ही क्वेश्चन नंबर खालीवर केलं तर ते चालते, पण सेक्शनमध्येच ते क्वेश्चन दिला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन नंबर ए आहे, त्याचा क्वेश्चन नंबर 2 जर तुम्हाला जमत आहे, तर क्वेश्चन नंबर 2 तुम्ही पहिले लिहून द्या आणि क्वेश्चन नंबर 1 नंतर लिहा. हे साध्य आहे. ह्याच्यामध्ये काही दिक्कत नाही. पण सेक्शन वाईज स्पेसिफिक पाहिजे, आहे ना. ओके. तर हा ही तुमची इन्फॉर्मेशन होती. असेच इन्फॉर्मॅटिव्ह व्हिडिओ आणि इम्पोर्टन्स एम-एस-टी-सी-ईटीसाठी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, तुम्हाला इम्पोर्टंट पाहिजे, ते फक्त कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्यासाठी तसे व्हिडिओ या चॅनलवर बनवतो. ओके. सो थँक यू सो